रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये झालेल्या थरारक हत्याकांडातील मुख्य आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार वय 38 राहणार लांजा रत्नागिरी याला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे येथून बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीला अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 21 एप्रिल रोजी लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये एका तरुणीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर आरोपी अनीस मालदार फरार झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कार्यरत होते। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ठाणे येथील एका डॉरमेट्रीमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे करत आहेत। हत्येमागील नेमके कारण काय आणि या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। 30 एप्रिलपर्यंत आरोपी पोलीस कोठडीत राहणार असल्याने या प्रकरणात अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे। लोणेरेला एक ओंकार लॉज म्हणून आहे। त्या लॉजच्या रूममध्ये एका महिलेचा निर्घृण खून झालेला होता। त्या संदर्भामध्ये गोरेगाव पोलीस स्टेशनला खून, बलात्कार आणि ती नंतर आयडेंटिटी तिची रिव्हील झालेली होती की ती दलित समाजाची आहे म्हणून ॲट्रॉसिटीज ॲक्टच्या विविध कलमांअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याच्या मध्ये ज्याचा सहभाग होता असा तो आरोपी ज्यानं खून केलेला आहे अशी प्रायमरी आपल्याकडे पुरावे आहेत, तो अनीस मालदार हा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल अटक करण्यात आलेला आहे। आज त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं। माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे। सध्या सर्व तपास हा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। आरोपीला इंट्रोगेट करणं गरजेचं आहे। आरोपीचे इंट्रोगेशन्स झाल्यानंतर आणि त्या संदर्भाने पुरावे प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्यातली पुढची प्रगती नक्की देता येईल। आरोपी रात्री अटक केलेला आहे, आता कोर्टासमोर हजर केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे इंट्रोगेशन्स फारसे होऊ शकलेले नाही आहेत। म्हणून प्राथमिक स्वरूपात असलेला तपास आणि त्याला न्यायालयानं 30/4 दिलेली पोलीस कस्टडी एवढ्यावरतीच मी माझं ब्रीफ आटोपतो आहे। नो क्रॉस क्वेश्चनिंग प्लीज। थँक्यू। 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती। त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आली। आरोपीच्या आणि पीडितेची नेमकी ओळख कधी कशा पद्धतीने? मला आरोपीला इंट्रोगेट करू द्या, राईट? तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला। आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिली। मर्डर आणि रेपचा असे गुन्हा दाखल झालेला आहे। ब्रुटल मर्डर असल्यामुळे तपास पूर्ण करायचा आहे। याच्यामध्ये एकूण 7 दिवसाची कस्टडी इन्व्हेस्टिगेशन मशिनरीकडून मागण्यात आली होती। त्यापैकी मेहरबान कोर्टाने जी काय कारण PCR रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली होती त्यापैकी 5 कारणं ग्राह्य धरली आणि एकूण 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे पुढील तपास करण्याकरता। आरोपीचं नाव आहे अनीस मोहम्मद खान मालदार। जनोदय करिता अमोल कुमार जैन, अलिबाग।